श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्त अनुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर राहू दे. आज आपण स्वामी भक्त श्री गोपाळबुवा केळकर लिखित बखरीतील बखर क्रमांक 180 ऐकणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडेही दैवी अनुभव असतील तर ते स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोहोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. बखर क्रमांक 180. नथोबा खजिनदार. अक्कलकोटला खजिनदार म्हणून एक नथोबा नावाचा गृहस्थ होता. त्याची स्वामींचरणी पराकाष्ठेची निष्ठा होती. तो सर्व काल स्वामीरायांचे नामस्मरण, नित्यदर्शन, पूजन वगैरे करीत असे आणि मोठा सत्वस्थ होता. पूर्वीपासून सज्जन व दुर्जन याचे अखंड वैर चालू आहे. त्याप्रमाणे नथोबाचा द्वेष दुर्जन करीत. एकदा त्यांनी म्हणजे दुर्जन लोकांनी त्याच्या खजिन्यातील 2000 रुपये काढून घेतले आणि राजाला सांगितले की नथोबाच्या खजिन्यात तूट आहे. तेव्हा राजेसाहेब आणि कारभारी दादोबा भोसले यांनी खजिना तपासला. तो 2000 रुपये कमी आहेत असे आढळून आले. तेव्हा नथोबाला कैद केले. नथोबाने रडून रडून आपले डोळे सुजवले आणि तो म्हणू लागला की मी एक पैसा सुद्धा खाल्ला नाही आणि इतकी तूट कशी आली. मग त्याने स्वामीरायांचा धावा केला. स्वामी महाराजांना भक्ताची दया आली. दुसऱ्या दिवशी गुरुवार असल्याने राजा आणि दाजीबा समर्थांच्या दर्शनाकरता आले. दर्शन घेऊन हात जोडून उभे आहेत. तो त्यांच्या तोंडाकडे पाहून श्री स्वामी महाराज मोठ्या कडाक्याने म्हणाले, काय रे नीच माणसा, असाच खजिना मोजतो का आणि एखाद्या निष्पाप व्यक्तीला विनाकारण ताप देता? या योगाने भयंकर दुःख प्राप्त होईल. असे ऐकताच दोघे भयभीत झाले आणि क्षमा करावी अशी वारंवार प्रार्थना करू लागले. नमस्कार करून राजवाड्यात जाऊन त्यांनी खजिना मोजला. तो बरोबर भरला. एका पैशाची सुद्धा तूट आली नाही. दोघांना पश्चाताप होऊन त्यांनी नथोबाला कैदेतून सोडवले. त्याच्याजवळ त्यांनी क्षमा मागितली आणि उद्यापासून तुम्ही आपल्या कामावर यावे म्हणून सांगितले. नथोबाने ही सर्व स्वामीरायांची अघटित करणी आहे असा मनात विचार करून त्याच ठिकाणी आता चाकरी करायची नाही अशी शपथ वाहिली आणि तो स्वामीरायांचा भक्त झाला आणि अखंड सेवा करू लागला. येथे बखर क्रमांक 180 समाप्त होते. श्री स्वामी समर्थ.